जर तुम्हाला गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी उकडीचे मोदक बनवायचे असतील किंबहुना तुम्हाला सुद्धा उकडीचे मोदक खायला खूप जास्त आवडत असतील, पण उकडीचे मोदक बनवण्यासाठी उकड कशी काढायची, त्यासाठी पारी कशी तयार करायची, मोदकांना कळ्या कशा पाडायच्या, या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला जमत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. कारण आज आपण कळ्या न पाडता, उकड न काढता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे उकडीचे मस्त मऊ लुसलुशीत मोदक बनवून तयार केलेले आहेत. अगदी नवशिके किंवा बॅचलर सुद्धा पहिल्याच प्रयत्नात हे मोदक परफेक्ट बनवतील इतके हे बनवायला सोपे आहेत. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आता सगळ्यात आधी आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊ. तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 चमचावर साजूक तूप घालायचं आहे. तूप चांगलं वितळलं की आता यामध्ये आपण 1 कप खोवलेला ओला नारळ घालून घेऊ.